कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। हम किसी से कम नहीं असं म्हणत किरण ठाकरे यांनी त्यांची राजकीय ताकद अनेकदा दाखवून दिली आहे। मतदारसंघात 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आणत त्यांनी विकास कामामधून समाजकार्यामध्ये चांगली ओळख निर्माण केली आणि ह्याच जोरावर माणगावतर्फे वरेडी जिल्हा परिषद विभागात राधिका ठाकरे यांच्यासाठी भाजपामधून उमेदवारी मिळवली। राधिका ठाकरे यांनी संपूर्ण जिल्हा परिषद वॉर्ड पिंजून काढला। पायाला भिंगरी बांधून त्यांनी त्यांचा वचननामा लोकांसमोर सादर केला। गावागावात मिळणारा प्रतिसाद बघून त्यांनी समाधान व्यक्त केलं। किशोर ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन प्रत्येक मतदारापर्यंत निशाणी आणि उमेदवार पोहोचवलाय। त्यात राधिका ठाकरे यांच्या प्रचाराला कार्यकर्त्यांच्या असलेल्या गर्दीनं त्यांची राजकीय वाट सुकर केली आहे। माणगावतर्फे वरेडी जिल्हा परिषद विभागात किरण ठाकरे यांनी तब्बल 12 कोटींची विकास कामं केली आहेत। त्यामुळे जनमानसात किरण ठाकरे यांची कामाचा माणूस म्हणून एक नवी ओळख निर्माण झाली आहे। राधिका ठाकरे यांना निवडून दिल्यास किरण ठाकरे यांच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित असणारा विकास ते करून दाखवतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। किरण ठाकरे यांनी राधिका ठाकरे यांच्यासाठी संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली आहे। ही निवडणूक जिंकण्यासाठी नाहीच, तर आमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या आग्रहामुळे आम्ही लढतोय अशी ठाम भूमिका किरण ठाकरे यांनी मांडलेली आहे। त्यामुळे ज्यांना कसलीच भीती नाही त्यांना कसं हरवायचं असा सुद्धा प्रश्न विरोधकांना पडलेला आहे। त्यात राधिका ठाकरे महिला शक्तीसोबत घेऊन प्रचाराचा धुरळा उडवत आहेत। किरण ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकत राधिका ठाकरे वाढवत असणारा जनसंपर्क कौतुकास्पद आहे। राधिका ठाकरे ह्या जिंकण्याचा आत्मविश्वास घेऊन आणि ठाम निर्धार करत मैदानात उतरल्यात। त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात राधिका ठाकरेंची उडी जिंकूनच दाखवणार माणगावतर्फे वरेडी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।